हॅलो. हा बोल मनवा. हॅलो माई, कशा आहात तुम्ही? अगं मी ठीक आहे, तू कशी आहेस? मी पण ठीक आहे. आणि तब्येत ठीक आहे ना तुमची? नाही म्हणजे औषधं घेताय ना वेळेत? माझी तब्येत ठीक आहे. माझी सगळी औषधं मी अगदी वेळेवर घेते. बाकी सगळे कसे आहेत घरी? मनवा, तुला घरातल्यांविषयी विचारायचंय की राजवीर विषयी? मनवा, हा माई बोला, मी ऐकते. राजवीर विषयी चौकशी करायची आहे ना तुला? माई ते ठीक आहेत ना? मनवा, हे बघ, हे मला विचारण्यापेक्षा राजवीरला विचारशील ना तर त्याला बरं वाटेल. नाही, मी करणार होते त्यांना कॉल, पण म्हटलं ते ऑफिसमध्ये कामात असतील म्हणून नाही केला. खरं सांगू का, मला नाही वाटत त्याचं कामाकडे धड लक्ष असेल असं. का? अगं सध्या जे काही चाललंय ना त्यामुळे त्याची मनस्थिती ठीक नाहीये. तुम्हाला काही म्हणाले का ते? नाही, मी सकाळी बोलायचा खूप प्रयत्न केला पण उलट खूप चिडला आणि काही न खाता पिता निघून गेला. हे बघा, हे असं करतात माहितीये माहिती नेहमी. जरा जरी रागवले ना तरी लगेच खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष करतात. तरी मी त्यांना किती वेळा सांगितले असं नका करू, पण जरा म्हणून माझं ऐकत नाही. ठीक आहे, ठीक होईल सगळं, थोडा वेळ जाऊ दे. तुला माहितीये ना त्याचा स्वभाव कसा आहे तो. हे बघ, आणि तू आता अजिबात काळजी करू नकोस, स्वतःची काळजी घे. हो माई. ठेवू फोन? हा, तुम्ही पण काळजी घ्या. हो. का सगळी तिकीट तुम्ही विकत घेतली? तो शो मी तुमच्यासाठी नव्हता घेतला. हे असे शोज बघायला 4 लोक येतात, त्यांना इन्स्पिरेशन मिळतं, मग ते स्वतः असे शोज ऑर्गनाइज करतात. कम इन. गुड मॉर्निंग सर. सर, आपल्याकडे फॅशन डिझायनरच्या पोस्टसाठी इंटरव्ह्यू द्यायला एक मुलगी आली आहे. तिला पाठवू का? ओके सर. कम इन. हॅलो सर, मी मधुरा. सिट. थँक्यू. गेल्या 2-3 वर्षामध्ये मी केलेले डिझाईन्स खूप चांगले झालेत. चांगले की वाईट हे कोणी ठरवलं? तुम्ही स्वतःच? नाही सर. डॉक्युमेंट्स. सर, हे सगळे डिझाईन्स मी काढलेत सर. हा जो फोटो आहे ना, हा भारतातल्या सर्वात मोठ्या डान्स शोच्या फिनाल्यातला फोटो आहे. ही मुलगी त्या शोची अँकर होती. तिने जो ड्रेस घातलाय ना तो मी डिझाईन केला होता. सर, ही सगळी डिझाईन्स मी फक्त लग्नासाठी केली आहे. हा सुद्धा ड्रेस मी एका डान्स शोसाठी डिझाईन केला होता. माझ्या डिझाईन्सला खूप मागणी असते. आणि सर, हा ड्रेस
दवे आते कम इन. येस सर. काय आहे हे सगळं? काय झालं सर? आपली कंपनी फक्त नाचण्या गाण्यासाठी कपडे डिझाईन करते. सर सॉरी, पण मला कळेल का नक्की काय झालंय? तुम्ही लोकांना इंटरव्ह्यूला बोलवतात आणि आपली कंपनी काय काम करते हे सांगत नाही. हो सर, सांगतो. मग काय झालं सर? मी केलेले डिझाईन्स तुम्हाला आवडले नाहीयेत का? मॅडम तुम्ही प्लीज जरा बाहेर थांबता का? पण मॅडम प्लीज. ओके एक मिनिट. सर, पण मी काय आउट. म्हणते, मॅडम प्लीज. काय आउट म्हणण्याची वाट बघते. सॉरी सर. काय माई, काय चाललंय? काही नाही. का रे? नाही, सहज विचारलं. काही हवंय का तुला? नाही का? मला काय हवं असेल तर माझं मी घेईन की. पण मग चौकशा का करतोय? नाही, म्हटलं ना, सहज सहज. ठीक. माई माई, राजवीर कुठे गेलाय? ऑफिसला गेलाय का? हो. का रे? नाही, मला त्याच्याच विषयी थोडं बोलायचं होतं तुझ्याशी. हा, बोल ना. तू मनवा किंवा राजवीरशी काही बोललीस? कशाबद्दल? माई, खरं सांग, मनवा रागवून माहेरी निघून गेली का? नाही, मला काही माहित नाही. कमाल करतेस माई. ते राजवीर आणि मनवाच्या संसारात काय चाललंय तुला माहितच नाही? मला अधिकार नाही म्हणून, नाही तर चांगला खडसावला असता राजवीरला. हे बघ मोहन, तू त्या भानगडीत पडू नकोस. आई, मी काही पुढे परकाय का? आतून आतून मला काहीतरी वाटतं म्हणून बोलतो. तेवढी सोन्यासारखी पोर बिचारी, तिच्या घरच्यांना राजवीरनी काय केलं हे कळलं असेल तर काय विचार करत असतील ते. हे बघ, राजवीर बघून घेईल काय करायचं ते. त्यांनी पाहिलं असताना माई तर आतापर्यंत मनवाला घरी घेऊन देखील आला असता तो. पण खरं सांगू, मला नाही वाटत तो तिला आणायला जाईल. मी असं करतो माई, मीच जातो आणि घेऊन येतो. समजावीन तिला मी. हं? मोहन, नवरा बायकोच्या भांडणात आपण पडू नये. आणि तू असं काही केलंस ना तर राजवीर चिडेल. शहाणा असशील तर त्या दोघांना त्यांचं त्यांना बघू दे. माई, मी त्यांच्या भल्यासाठीच बोलत होतो. पण आता तू नाही म्हणतेस तर ठीक आहे. पण खरं सांगू माई, मला नाही वाटत राजवीर तिला आणायला जाईल. सोन्यासारखी जोडी आहे ग दोघांची. म्हणून असं काही झालं तर आवत नाही. आता तूच सांग मला, राजवीर गेलाच नाही तिला आणायला तर? बघ आता तूच काय ते. कॉंग्रॅच्युलेशन सर. बाहेर जायचं, नॉक करायचं आणि आत यायचं. कम इन. सॉरी दादा, मी नॉक करायला विसरलो. सर, हां सॉरी सर, मी नॉक करायला विसरलो. हे दुसऱ्यांदा होत आहे. पहिल्यांदा जेव्हा अशी चूक झाली तेव्हा मी तुला वॉर्निंग दिली होती. आता तुला शेवटची वॉर्निंग देतोय. यापुढे एकदा जरी अशी चूक झाली ना, केबिन मधून नाही ऑफिस मधून हाकलून देईल तुला. सॉरी. बोल, कॉंग्रॅट्स कायसाठी? हां ते आपल्या नवीन कंपनीचं नाव रजिस्टर झालं ना, म्हणून तुम्हाला कॉंग्रॅट्स करायला आलो होतो.
लाज नाही वाटत? जे काम 4 दिवसांपूर्वी पूर्ण व्हायला होतं त्याला एकतरी एवढा वेळ लागला, आणि आता येऊन मला कॉंग्रॅच्युलेट करतोय. सर ऍक्च्युली IT टीम कडनं लेट झाला. हो, नाव रजिस्टर व्हायला किती वेळ लागतो हे मला माहिती, आणि त्यासाठी IT टीमची काहीच गरज नसते हे पण मला माहिती. त्यामुळे असे फालतू एक्सक्युजेस मला द्यायचे नाही. सॉरी सर. हे झालं कंपनीच्या नावाच्या रजिस्ट्रेशनचं. लॉन्चिंग प्लॅन, डिझाईन कुठे? काम सुरू आहे त्याच्यावरती, होईल लवकरच. कधी होणार? पुढच्या वर्षी? आज तुझ्या जागी जर मी असतो ना, माझ्या बॉसने सांगण्याच्या आधी ही सगळी कामं केली असती मी. हे मला नाही वाटत तुझ्याकडून एकही काम धड होऊ शकतं. सॉरी सर, पण मी खूप मेहनतीने काम करतोय, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मी मन लावून काम करतोय. पण दिसत का नाही मग ते? मनवा बहिणी माहेरी गेली ना, म्हणून तू डिस्टर्ब आहेस. सॉरी सर. मिसिंग यू. आय एम सॉरी राजवीर. हॅलो. हॅलो. अरे तुलाच फोन करत होते. अच्छा, बाय द वे तू का बोलवलंस मला भेटायला? आता एकत्र काम करायचंय म्हटल्यावर भेटावं तर लागणारच ना.
पण आहे. बोल, कधीपासून सुरू करायचं काम? आत्ता लगेच. चालेल, बोल काय करायचं? बरं, तू लॅपटॉप आणलास ना? आणलाय ना. कुठे? मागे घेशील? बोल काय करायचं? सगळ्यात आधी आपल्याला आपल्या कंपनीचं नाव रजिस्टर करायचंय. लगेच करते. ठीक आहे, तुला आता तुझ्या कंपनीचं काय नाव हवंय ते टाईप कर. गुड चॉईस. थँक्यू. बरं, हे घे. आता कंपनीचं नाव रजिस्टर करून टाक, म्हणजे मेन काम होऊन जाईल. यू हो जाएगा. नितेश, तुला जे कंपनीचं नाव हवंय ते ऑलरेडी रजिस्टर आहे. काय? हे बघ ना. अगं, असं कसं झालं? तू एक काम कर ना. ऐक ऐक ऐक, तू पॅनिक होऊ नकोस. मी चेक करते कोणी रजिस्टर केलं. प्लीज प्लीज चेक कर ना. कोणाच्या नावावर रजिस्टर आहे ते पण बघ. पाहते, थांब. नितीश, हा? हे नाव राजवीरने रजिस्टर केलं. नितीश ऐक आधी. नितीश ऐकून घे. नितीश, मनू, हाय. काही नाही ग, भाजी कुठली करू विचारायला आले होते. कोणतीही कर, मला चालेल. ठीक आहे. मन्या, राजवीर बरोबर काही बोलणं झालं? नाही, पण माईंशी झालं. काय म्हणाला माई? आणि राजवीरची पण खूप चिडचिड होते तिथे. खूप अस्वस्थ असतात, खाण्यापिण्याकडे लक्ष देत नाहीये. मला खूप काळजी वाटते ग त्यांची. ते असंच करतात, जरा जरी रागवले ना तरी अजिबात स्वतःची काळजी घेत नाही. नको काळजी करूस, तू एकदा बोलून घे ना त्यांच्याशी. मी केला होता फोन, पण त्यांनी नाही उचलला. ठीक आहे, हरकत नाही, पुन्हा एकदा कर, उचलतील ते. नाही नको, मी नंतर करते. नंतर नाही, आत्ता कर फोन. आई ते नाही उचलणार फोन. कसे नाही उचलत मी बघते, मी करते त्यांना फोन. मनवाच्या आई मला का कॉल करतायत? मनवाने त्यांच्या घरी सगळं सांगितलं तर नसेल ना? नाही उचलला ना? बघ, मी तुला म्हंटल होतं ना ते नाही उचलणार फोन. हरकत नाही ग, कामात असतील ते. काम संपल्यानंतर करतील स्वतःहून फोन. मने नको नका टेन्शन घेऊस एवढं. तुला माहिती आहे ना त्यांचा कामाचा व्याप केवढा आहे. त्याच्यात नसेल जमत ग फोन वगैरे उचलायला. म्हणून नको ना टेन्शन घेऊ बाळा. आई तुला कळत नाहीये, त्यांची अजिबात इच्छा नव्हती मी इथे यावं, पण तरीही मी आले. आणि त्यात तू तुझ्या फोनवरनं त्यांना कॉल केलास. मग काय झालं? कसं सांगू मी? त्यांचा गैरसमज होऊ शकतो आता. म्हणू पास हा, तू ना उगाच सुतावरून स्वर्ग गाठतेस. मी फोन केला त्यात गैरसमज काय होणार आहे मला खरंच कळत नाहीये.
तुमच्या आईचा फोन आला होता. याचा अर्थ तुम्ही घरी माझ्याविषयी काहीतरी सांगितलंय, हो ना? मनो, राजवीरचा मेसेज का? नाही. ऐक ना मान्या, नको एवढा विचार करूस, त्रास होईल तुला. मी सांगते ना, काम संपल्यावरती स्वतःहून मेसेज करतील किंवा फोन करतील तुला. हा बरं ऐक, चल बाहेर चल, काम करता करता गप्पा मारू आपण. आले. ये लवकर. आणि राजवीरचा फोन येईल, काळजी करू नको. त्यांचा फोन नाही येणार आहे. राजवीर मला फोन नाही करणार, मला माहिती आहे.